Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's spoken English session, let us learn some more idioms. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या पाठात आपण काही वाक्प्रचार बघणार आहोत. गेले काही आठवडे आपण नवनवीन वाक्प्रचार शिकतोय. आता आज त्यातच पुढे अजूनही नवीन वाक्प्रचार, नवीन इडियम्स आपण बघणार आहोत. तर मग मी वाक्प्रचार सांगेन, त्याचा साधारण जवळपास जाणारा अर्थ सांगेन आणि वाक्यात उपयोग करून दाखवेन, जेणेकरून त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा आणि त्याचा नेमका अर्थ वाक्यात उपयोग केल्यानंतर तुम्हाला स्पष्ट होईल. सो लेट अस स्टार्ट द सेशन. द फर्स्ट वन इज टू पुल समवन्स लेग. The first idiom is to pull someone's leg. P-U-L-L pull someone's leg. L-E-G leg. To pull someone's leg चा अर्थ होतो to joke with someone, म्हणजेच कुणाची तरी गंमत करणे. आता त्याचं वाक्य असं करता येईल. I panicked when my friend said the test was tomorrow. But then I realized he was just pulling my leg. तर पुल समवन्स लेगचा इथं आपण वाक्यात असा उपयोग केला आहे की आय रिअलाइज्ड ही वॉज जस्ट पुलिंग माय लेग. म्हणजे मी हादरले जेव्हा मला फ्रेंडनी सांगितलं की उद्याच टेस्ट आहे, पण नंतर मला कळलं की तो किंवा ती माझी गंमत करत होते. तर टू पुल समवन्स लेग म्हणजे कुणाची तरी थोडंसं खोटं बोलून गंमत करणे. Okay, to pull someone's leg is the first idiom. Now, let's look at the second idiom. The best of both worlds. The best of both worlds. W-O-R-L-D-S. Best of both worlds म्हणजे an ideal situation or different situations where there are all advantages. म्हणजे दोन वेगळ्या गोष्टी आणि दोन्ही गोष्टी आदर्श गोष्ट मिळणं म्हणजे द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. मी वाक्यात उपयोग करते म्हणजे लक्षात येईल. आय हॅव द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स, अ वंडरफुल फॅमिली अँड अ ग्रेट जॉब. परत रिपीट करते. आय हॅव द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स, अ वंडरफुल फॅमिली अँड अ ग्रेट जॉब. बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स म्हणजे दोन्ही ठिकाणी आदर्श किंवा चांगली गोष्ट मिळणं. Now the third idiom, to break the ice. E-R-E-A-K, break the ice. I-C-E, ice म्हणजे बर्फ. ब्रेक द आईसचा आपण पाहिलं की इडियम्समध्ये लिटरली मिनिंग घेत नाही, तर त्यात वेगळा अर्थ अभिप्रेत असतो वाक्प्रचारांमध्ये. तर ब्रेक द आईसचा अर्थ आहे टू मेक पीपल फील मोर कम्फर्टेबल. म्हणजे हा इडियम जेव्हा आपण संभाषणात ला सुरुवात करतो त्या संदर्भात हा वापरला जातो. म्हणजे आपल्याकडे कसं आपण नवीन दोन लोक जेव्हा भेटतात किंवा नवीन ठिकाणी आपण जातो आणि संभाषणाला सुरुवात कशी करायची, तर आपण काय कसं आहे, रामराम किंवा हवा पाण्याच्या गोष्टी करतो. तर ह्याला इंग्लिशमध्ये इडियम आहे ब्रेक द आईस, म्हणजे मेक पीपल फील मोर कम्फर्टेबल while starting a conversation kiwa while in a conversation. So I can make a sentence like that. In a conversation, two persons generally break the ice by talking about weather. म्हणजे संभाषणात दोन अनोळखी लोक जनरली दे ब्रेक द आईस बाय टॉकिंग अबाउट वेदर. हवा पाण्याच्या गोष्टींनी संभाषणाला सुरुवात करतात. सो द थर्ड वन वॉज ब्रेक द आईस. Now the fourth one is costs an arm and a leg. C-O-S-T-S, an arm, A-R-M, arm and a leg. Arm म्हणजे हात, leg म्हणजे अर्थात पाय. Costs an arm and a leg याचा अर्थ खूप खर्चिक असणं, to be very expensive.
तर त्याचा वाक्यात उपयोग असा करता येईल, आय विल नॉट बाय अ न्यू कार सिन्स इट कॉस्ट ॲन आर्म अँड अ लेग. मी नवीन कार खरेदी करणार नाही कारण ती खूप खर्चिक आहे. तर कॉस्ट ॲन आर्म अँड अ लेग चा अर्थ होतो खूप खर्चिक असणं. आता पाचवा आणि शेवटचा वाक्प्रचार आपण बघूया. टू गिव्ह समवन अ कोल्ड शोल्डर. कोल्ड, COLD, कोल्ड, शोल्डर, SHOULDER. शोल्डर म्हणजे खांदा. टू गिव्ह समवन अ कोल्ड शोल्डर म्हणजे इग्नोर समवन, दुर्लक्ष करणे. वाक्यात उपयोग असा होईल, आय वेंट टू माय न्यू फ्रेंड्स पार्टी बट वॉज शॉक्ड वेन शी गेव मी अ कोल्ड शोल्डर. म्हणजे मी नवीन मैत्रिणीच्या पार्टीला गेले होते, पण मला शॉक बसला जेव्हा तिनं माझ्याकडे साफ दुर्लक्ष केलं. टू गिव्ह समवन अ कोल्ड शोल्डर म्हणजे इग्नोर समवन, दुर्लक्ष करणे. सो टुडे वी हॅव लर्न्ड 5 न्यू idioms and let's use them in day-to-day life. And that is all for today's spoken English session. And have a wonderful Sunday. Thank you. धन्यवाद.